नमस्कार, मी अमोल अशोक काळे. अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे नवरात्रामध्ये याही वर्षी मी एक चित्रमालिका घेऊन आपल्यासमोर येत आहे. या वर्षीची थीम अशी आहे, तालमयी झाकीर भाई. या चित्रमालिकेमध्ये मी उस्ताद झाकीर हुसेन यांना चित्रभावांजली देण्याचा प्रयत्न करणार आहे. दरवर्षी ज्यावेळेस मी ही चित्रमालिका करत असतो त्यावेळेस बॅकग्राऊंडला म्हणजेच चित्र चालू असताना मागे माझ्या आवाजामध्ये काही त्या कलाकारांविषयी थोडीशी माहिती देण्याचा मी एक प्रयत्न करत असतो. या वर्षीचा थोडा भाग आम्ही वेगळा काय केलाय, तर चित्र तर काढणार आहेच मी, पण कलाकारांच्या मनातले झाकीर भाई किंवा कलाकारांच्या मनातलं झाकीर भाईंचं स्थान, कलाकारांच्या मनामध्ये झाकीर भाईंविषयी काय भावना आहेत हे काही कलाकार आपल्याशी प्रत्यक्ष बोलणार आहेत. म्हणजे त्यांचा प्रत्यक्ष आवाज आपल्याला ऐकायला येणार आहे. तर काही कलाकारांनी त्यांचं मनोगत माझ्याकडे दिलेलं आहे, तर ते मी माझ्या आवाजात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आता चित्राविषयी थोडंसं सांगतो आणि मग आपण थेट चित्र बघूया. यावर्षी 11 दिवस नवरात्र आलेलं आहे, तर मी 11 दिवस झाकीर भाईंची 11 चित्र करणार आहे. मग मनात आलं की झाकीर भाईंनी अनेक तालांमध्ये त्यांचं वादन केलेलं आहे. ताल म्हटलं की त्याच्या मात्रा आल्या. त्रितालाच्या मात्रा 16, दादऱ्याच्या मात्रा 6, एकतालाच्या मात्रा 12, असे अनेक ताल आहेत. तर मनात आलं की त्या तालांच्या मात्रा जेवढ्या आहेत तेवढ्या रेषांनी जर आपण त्यांचं चित्र केलं तर, म्हणजेच थोडक्यात जर त्रिताल असेल तर त्रितालाच्या 16 मात्रा म्हणजेच 16 रेषा त्यांचा एक गट करून मी झाकीर भाईंचं चित्र साकार करणार आहे. अर्थात असे 11 दिवस वेगवेगळ्या तालांच्या मात्रांमध्येच साकार करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यातल्या त्यात थोडंसं वेगळेपण. ज्यावेळेस चित्र सुरू राहणार आहेत त्यावेळेस बॅकग्राऊंडला झाकीर भाईंच्याच वेगवेगळ्या तालवादनाच्या रेकॉर्ड्स म्हणजेच तालवादनामधल्या काही वेगवेगळे ताल आपल्याला ऐकायलाही मिळणार आहेत. तर आपण बघूया तालमयी झाकीर भाई ही माझी नवीन चित्रमालिका. नमस्कार, मी अमोल अशोक काळे. माझे वडील संगीतकार अशोक काळे यांच्यामुळे घरामध्येच लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले. त्यामुळे तबला हे वाद्य कसं दिसतं हे घरातच कळलं, पण तबला हे वाद्य कसं वाजतं हे ज्या नावामुळे मला कळलं ते नाव आहे उस्ताद झाकीर हुसेन. झाकीर भाईंविषयी बोलण्याची माझी पात्रता आणि योग्यता काहीच नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. तरी पण एक कलाकार म्हणून माझ्या मनात झाकीर भाईंविषयी जी भावना आहे ते सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच. झाकीर हुसेन हे एक नाव नाही, व्यक्ती नाही, तर मला वाटतं ती एक प्रचंड मोठी युनिव्हर्सिटी आहे. अशी युनिव्हर्सिटी की जिथल्या वर्गांना भिंती नाहीत. आहे तो खुला आसमंत. तो आसमंत आहे सुरांचा, तालाचा, लयीचा आणि छंदाचा. माझ्या सुदैवाने झाकीरभाईंचं वादन सवाई गंधर्व महोत्सवात लहानपणापासून ऐकण्याचं भाग्य मला मिळालं. झाकीरभाईंचा तबला वादन ऐकणं म्हणजे कानांचा सोहळा साजरा करण्यासारखं आहे. त्यांचं वादन ऐकून फक्त कान तृप्त होतात असं नाही, तर मनही तृप्त होतं. पु ल देशपांडे एका भाषणात म्हणाले होते की मला संगीतातलं फारसं कळत नाही, पण झाकीर हुसेन जे वाजवतात त्याला तबला म्हणतात. एवढं मात्र मी नक्की सांगू शकतो. अर्थात हा पुलंचा विनय होता, पण त्यांनी जे वर्णन केलं ते मात्र अगदी योग्यच होतं. कारण झाकीर हुसेन या शब्दांना प्रतिशब्द तबला किंवा संगीत हेच असू शकतं. आणि अशा एका मोठ्या कलाकाराचं चित्र काढण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतोय. तालमयी झाकीर भाई या चित्रमालिकेत माझ्याकडून झाकीर भाईंना ही चित्रवंदना. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.